नमस्कार. पालघर जिल्ह्यातील बहाडोली येथून एक सकारात्मक आणि पर्यावरणपूरक बातमी समोर आली आहे. वन महोत्सव 2026 निमित्त बहाडोलीतील वडाचा पाडा येथे वन विभागाच्या वतीने भव्य वृक्षारोपण आणि बीजगोळे प्रक्षेपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. वन विभाग, ग्रामपंचायत बहाडोली आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो ग्रामस्थ, युवक, महिला, विद्यार्थी आणि वनप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते 100 देशी वृक्षांच्या लागवडीने करण्यात आली. त्यानंतर वनक्षेत्रात तब्बल 3000 बीजगोळ्यांचे प्रक्षेपण करण्यात आले. वन विभागाच्या माहितीनुसार या बीजगोळ्यांमधून भविष्यात नैसर्गिक पद्धतीने नवीन वृक्षांची वाढ होण्यास मदत होणार असून वनक्षेत्र अधिक समृद्ध करण्याचा हा महत्त्वाचा उपक्रम आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे यांनी वाढते जागतिक तापमान, हवामान बदल, भूजल पातळीतील घट आणि कमी होत चाललेले जंगल क्षेत्र ही गंभीर चिंता असल्याचे सांगितले. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे अधिकाधिक वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वन महोत्सव हा केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संरक्षणाची लोकचळवळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्राध्यापक सुधीर भांडवलकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या विचारांचा उल्लेख करत त्यांनी वृक्ष हे मानवाचे कसे छत्रपती शिवाजी महाराजांनी जंगल आणि नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणाला दिलेले महत्त्व आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, जलसंधारण, मृदा संवर्धन आणि जैवविविधतेच्या संरक्षणाबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. वन विभागाच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती वाढण्यास मदत होणार असून हरित महाराष्ट्राच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगण्यात आले. अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आयोजित केलेला आहे. त्याचे आयोजक वन विभागाचे अधिकारी नांदवटे साहेब, त्यांची सर्व टीम, सुतार साहेब आणि त्यांची टीम, सरपंच आणि सर्व नागरिक. ही जी सुरुवात झालेली आहे ना, मी माझ्या आजपर्यंत पहिल्यांदा बघतोय की एक वन विभाग एवढा पुढाकार घेतोय. आपण सर्व सिव्हिलियन्स तर पुढाकार कधी घेतच असतो, वन विभाग त्यांच्या मार्फत पुढाकार घेत असतो, पण हे दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं ही जी चळवळ उभी राहते आहे, या चळवळ जशी झाडाची मूळ धरतात आणि मग मोठा वृक्ष चांगला होतो, तसं कुठेतरी आता हे पालघर विभागात, आपल्या विभागात याची सुरुवात झालेली मला दिसते आहे. तर ही आपण सर्वांनी या उपक्रमाला साथ देऊया. या तुमच्या आपल्या गावांना जे पुढाकार घेतलेला आहे याची पालघर जिल्ह्यात एक चांगली नोंद होईल आणि मग आपलं बघून इतरच गावं पण सहभाग घेतील. वन विभागाच्या मार्फत एक मोठी चळवळ उभी राहील आणि पालघरचा इतिहास ज्यावेळेस परत लिहिला जाईल पुढे कधी, त्यावेळेस सुरुवात आपली झालेली आहे इथून, याची मात्र नक्कीच नोंद इतिहासात घेतली जाईल असं मला नक्कीच वाटतं. मला असं जाणवतं की नंतर आपल्याला टिफिन द्यावा लागतो शाळेत जाताना मुलांना, तसा नक्कीच ऑक्सिजनचा सिलेंडर द्यावा लागणार आहे, नाहीतर ते थकल्यासारखे होतील आणि मग कुठेतरी ते ऑक्सिजन जास्त स्प्रेस घेतील आणि मग त्यांना बरं वाटेल. तर अशी परिस्थिती नको यायला. जर हे वातावरण बिघडलं, इम्बॅलन्स झालं, तर आपली पिकं नीट येणार नाहीत. पिकं चांगली नीट आली नाहीत तर आपल्याला अन्नधान्य कमी पडेल. हे प्रचंड उत्तापालत होणार आहे भविष्यात. तर ती जर टाळायची असेल तर मात्र नक्कीच आपण ह्या वन विभागाला साथ दिली पाहिजे. नांदवटे साहेबांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे तो सर्वांनी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून आपण त्यांना साथ देणं खूप खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. तर हे वातावरणीय बदल नेमकं काय आहे? म्हणजे माहिती आहे सगळं, वातावरणीय बदल आहे, पुस्तकात लिहिलंय. आणि कशामुळे झालेलं आहे? औद्योगिक क्रांती जेव्हा झाली 1750 मध्ये, त्यावेळेस म्हणजे जी आपल्या विज्ञानाची कास धरून आपण विकासाच्या वाटेवर जे चालू केलं चालायला, मोबाईल आले, टीव्ही आले, वेगवेगळे कारखाने आले आणि आपली चांगली प्रगती झाली. आपल्याला आपण चांगलं राहू लागलो. अगोदर आपण आदिवासी होतो, आदिवासीमधून आपण विकसित झालो, शहरामध्ये आता राहतो आपण. तर या सगळ्यांचं जे आहे ना, त्याचं मूळ आहे आपण औद्योगिक क्रांती.
औद्योगिक क्रांती सुरू झाली पाश्चिमात्य देशामध्ये, आणि तिथून आपण सुरू करून आपल्या भारतापर्यंत आली, खेड्यापाड्यापर्यंत आली. आज आपल्या इथं आपण कारखाना टाकणार आहेत, आहे ना. तर ते औद्योगिक क्रांतीच एक प्रतिकात्मक आहे ते. तर 1750ला त्यावेळेस वातावरणामध्ये ना 1,00,000 अणूच्या कणामध्ये ना 180 कार्बनचे कण होते. कार्बन जे असतं ना त्याचे कण होते. त्याचं प्रमाण आत्ता चेक केलं तर त्याचं प्रमाण झालंय 402 म्हणजे श्वास घेतो आपण, वातावरणामध्ये हवा आहे, हवेमधून ऑक्सिजन मध्ये घेतो आपण, तर त्याच्यामध्ये 402 कार्बनचे कण आपण मध्ये घेतो. तर आपल्याला सांगितलंय की अंताचा आरंभ केव्हा सुरू होईल, बिगिनिंग ऑफ द एंड, म्हणजे पृथ्वी नष्ट व्हायला सुरू होईल. तर 420 कार्बनचे पार्टिकल झाले तर ते पूर्णपणे माणसं मरायला सुरुवात होऊन जाईल. जसं आपण आता कोरोना काळामध्ये बघितलं की श्वास घेतला की कसा व्हायचा काय व्हायचं काय माहित नाही, पण ते कोरोना होऊन जायचा, माणूस मरून जायचा. तसं ती 420 झाली, एकदा श्वास घेतला माणसाने की खलास. तर आपल्या दरवर्षी जे आहे ना, दरवर्षी 1 न 2 न 1.5% आपण वाढतच चाललेत, ती कमी नाही होते. तर आपल्याला 420 खाली जर थांबता आलं तर कुठेतरी 2-3 पिढ्या आपलं जे आहे ना, 2-3 पिढ्या ही होणार आहे. तर ह्या झाडांच्या रूपानेच आपल्याला ठेवा लागणार आहे. तर सगळ्यांना जे आहे माझं एक आव्हान आहे की आपण जितके जास्तीत जास्त झाडं लावू शकू आणि निसर्गाची सेवा, हे ईश्वरीय काम आहे. हे आपलं कोणत्या जातीचं, धर्माचं, पंथाचं, कोणत्या समाजाचं काम नाहीये. हे ईश्वरीय काम आहे. झाडं लावणे कुणाला तरी जीवनदान देण्यासारखं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी जे आहे झाडं लावायला पाहिजे. तर झाडातून फक्त झाडच लावतो का आपण, सावली, जसं आता आम्ही ऊन लागायला म्हणून झाडाखाली थांबलो, तर तेवढंच करतो का, तर नाहीये. तेवढ्या पुरतं नाही. याच्यामधून जे आपले नातेवाईक आहे,